बघितलं असेल आपली आईमाऊलीची पालखी गाडावर नेताना. कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग नक्कीच सांगा. आणि आज आम्ही इथनं निघणार जेवण घेऊन झाल्यानंतर. आज मानपणाचा दिवस आहे, तर नंतर आमची गावात गेल्यावर मिरवणूक असणार आहे, तुम्हाला तिथून बघायला भेटेल. तर आता आपलं दर्शन घेतो आईमाऊलीचं. बॅग आता घ्यायचं आपला वेळ होईल, म्हणजे बॅग पॅक करून ठेवतो लवकरच. आपल्याला टेन्शन लागणार तर आता आपली बॅग पॅक करून आता बाहेर जातोय. हो कसं काय वातावरण बाहेर, हे पटका मारतो, काय जेवण बिवून काय सगळं बघायला भेटेल. कोंबडा आहे आणि जेवण तर रेडी आहे. भाऊ तर आले जेवण घेऊन. बघा नैवेद्य दाखवला आई माऊलीला. मुगाची डाळ, चला बघा मयुरेश, स्वतः मयुरेशला शिकवतो. हा बाय बाय आई माऊलीचा. इकडे मानपणाचा कोंबडा आहे बघा कसं कोंबडा आहे. जेवायला पण लवकर सुरुवात करायची. इकडे बघा सगळं झालेलं आहे. पाणी वाटतं म्हणा, पाणी कमी जास्त आलं माझ्या हातात जास्त आहे का. बघा देवाचा प्रसाद आहे. कमी नक्कीच दिला. जेवायला सुरुवात मुगाची डाळ आहे आणि शक्ताच्या शेंगा. जेवण वाराची सुरुवात केलेली आहे बघा. स्वतः मी सेवा करतोय. हे भाऊ आहेत. दाल भात टाक ना त्याला जास्त घे बटाट घे का. कुठं शोधत नाही. सगळं मंडळी बसली आपल्या जेवायला बघा. आणि इथे आम्ही येऊ जेवण वाराला, भाऊ आणि मुगाच्या डाळीचं सामान. आता आमचं जेवण झालेलं आहे. मस्त जेवलं. मुगाची डाळीची आमटी होती. आणि आता आम्ही जाऊ बहुतेक मार्केटला. प्रसाद घेतो. हो मार्केटला जायचं ना. हां जाऊ आता मार्केटला. जाऊ आता प्रसाद आम्ही काय असेल ते घेऊ. चला. मंदिराच्या वरून कोंबड्या काढलेल्या आहे. हा त्यावेळी उद्या चला बोलते. उद्या घरी जाऊन कापणार बोलते. हे पोरं विचुंब्याचं असं तू म्हणजे पालखीला सहभाग घेतलेली कोंबड्या आणल्या वर्ष. आता माझं कन्नी खाऊन माझं. चला तर आता आम्ही चाललोय प्रसाद आणण्यासाठी. या सगळं खाली झालेलं असेल बघा. तुला पुढे गेल्यानंतर बघायला भेटेल. गर्दी नसेल पण आहे गर्दी इकडे बघा. अजून काय गर्दी कमी झालेली नाही. माणसं येतच राहतात मौलीच्या. आम्ही चाललोय प्रसाद घेण्यासाठी. चालू करतात. आम्ही घुसलो आता चिक्कीच्या दुकानामध्ये. बघ खरेदी बघा कशी चालू आहे. मार्जिन चला तर आम्हाला आमचं प्रसाद झालेलं आहे. आणि आता फक्त गट्टूला बॅट घ्यायची राहिले. तर बॅट घ्यायला आणि गर्दी बघा. येताना पण तेवढीच गर्दी आणि जाताना पण तेवढीच गर्दी आहे. आमचं सगळं झालं आहे. घेऊन प्रसाद वगैरे घेतलं आहे आणि बॅट पण घेतली गट्टूसाठी बघा. फुल स्टॉक बॅट दिला आहे. हां फुल षटकार मारणार होता. बॅग बीट घेतलेली आणि बॅग बी वगैरे सगळं आम्ही घेऊन
तर डीजेची आमची गाडी पुढे चालली तिथं पाठवतो आहे. नाहीतर जागा मला पण व्हायचं असेल तर मी पण जातो पुढे. तर बघूया कसं काय आता ते. बॅग आणि प्रसाद घेतलेला तर पाठवून देतो मी. तर डीजेची आमची गाडी चालली आहे पुढं, तर यांना पाठवून देतो मी. आणि आम्ही यांना नंतर पालखी घेऊन तर चला भेटूया. हे तुम्ही जा चौकात जा का. चला तर आता बॅग इथं पुढे पाठवून दिल्या. आता आमची पालखी पण निघेल 4 वाजता तरी निघेल. कारण ते डीजे त्यांना सेटअप करता त्यांना 2-3 तास जातीलच. म्हणजे पोचायलाच 1.5-2 तास जातील. परत मग आम्हाला इथनं 4 वाजता तरी निघायला लागेल. कारण की 5:30 वाजेपर्यंत आम्हाला तिथून मिरवणूक असणार आहे आमची, बघायला भेटेल. तर आता आराम करतो. चला भेटू नंतर. तर आता झोपलो होतो थोडा, आता परत उठलो आणि मयुरेश काय करता जेवणाकडून कोणच नाही. फक्त बॅगी आहेत, सगळी बाहेर असतील. बघूया काय चालू आहे बाहेर. मला असं वाटतं टेम्पोन सामान ठेवत असतील. बघूया चालू आहे काम, सामान ठेवतं टेम्पोमध्ये. आमची पालखी निघते आता. कोलके गावात जाऊन मिरवणूक असणार आहे. माऊलीचा काले घे. पालखी ठेवली आम्ही टेम्पोमध्ये आणि प्रमोद भाई गाडीचं ड्रायव्हर नाही, गाडी चालवणार आहे. चालक चला आता आम्ही निघू थोड्या वेळातच. आणि हे कोण आहेत? ह्या दोघं पूर्ण पालखीला पाणी पुरवला. मस्त थंड थंड. मला तर एवढं थंड दिलं ना, फार दाताचा हे झाला. पाणी असं वाटतं रागण आणला का पाणी संपलं नाही. भाऊ रागण आणलेलं ना पाणी गंगेने. चला आणि ह्या टेम्पोमध्ये आहेत सर्व पोरं आहेत आमची. हे बघा काय बोलती बाबा. चला आता आमची पालखी निघले कारले गावातून. आता निघणार कोलके गावाला. फुलजोरण मिरवणूक असणार आहे, तर बघायला भेटेल. आम्ही कोलकेकर. विक्रा माते की जय. माते की जय. आता पोचल्या बघा इथे स्टॉपवर. तर आता डीजे सिस्टीम बघा अजून चालू काय झाली नाही, अजून सगळं बाकी आहे. काही आता पोचलो आम्ही बघा. डीजे वेगळे स्टार्ट झालेला आहे आमचा. सर्व बारीक पोरं सगळी बारीक पोरं.
सगळ्यांना थंड वाटप येणार आहेत. थंड सगळ्यांना थंड वाटप हे बघ, मंडळाकडून सगळ्यांना थंड वाटप. तर बघा चिवडा आणि थंडा इथे भेटलाय मला. नाच 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 परी धावून हो नाच 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 नाच. डीजे पाहिजे बाया हे डीजेच पाहिजे. या साऊंड नाचता येत नाही ना. डीजे वाला बसलो हॉटेलला जेवायला ना, डीजे पाहिजे नाचायला. काय पाहिजे? डीजे नाचा यायचो. हे तुला काय पाहिजे नाचायला? तर तुम्ही बघू शकता इकडे डीजेची वाट बघायला पोरं बसले ना आमचे. बघा डीजे आमचा त्या समोरचा घर आहे ना, त्या तिथून टेम्पो निघत नाही. त्यामुळे आम्ही डीजे त्या साईडची मागवलेला आहे. आम्ही छोटंसं लावलं आम्ही साऊंड. बारीक पोरं एन्जॉय करतात. यांना मोठ्या बायकांना सगळ्यांना डीजे पाहिजे. आता डीजे इस्तवर आता ते वाट बघतात. का छोट्या साऊंडवर नाचता येत नाही, आम्ही पण नाचतो. हे बघा वाणी
आता बायांसाठी डीजे मागवले आम्ही इथं, बायांसाठी खास, कारण की ते नाचायलाच मागत नव्हते बघा. आता खुश का? तेव्हा टेम्पो आलेली आहे डीजेची, टेम्पो आलेली आहे. कुठला पण बायांचा जिसा मंडळ, तुम्ही रेडी आहे? चला करा सुरुवात. न बायांच्या आजी सारीतल्या काय सांगा. एकविरा माते की हाय माऊलीचा. आता काही आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आमच्या मंदिराला एक राऊंड मारून आम्ही या पालखी आतमध्ये नेणार आहोत. खाली घे, खाली घे. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोली कोलके गावाला. ग कोलक्याच्या बोरानी. चला तर आई माऊलीची पालखी आली आपली गावदेवी मंदिरामध्ये. आता चला आलेला आहे पालखी आमची आई माऊलीचा, म्हणजे एकविरा आईचा, गावदेवी माते की. चला तर आता आरती आमची झालेली आहे आणि सर्व दर्शन घेतात बघा. तर आता सर्व इथेच संपवतो आम्ही हा ब्लॉग पण. तर कसं वाटलं आपण 4 दिवसाचा ब्लॉग तर नक्कीच सांगा. तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला